ही महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून प्रशांत आमेनकडून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलिसांमध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली आणि आमदार संजय गायकवाड यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवेमाराची धमकी दिल्याप्रकरणामध्ये राजारामपुरी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। यावेळी फोनवरून शिवीगाळ करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं, जीभ कापण्याची, जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबे यांनी आपल्या तक्रार अर्जात केलेली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा, नाहीतर न्यायालयातून कारवाईची कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असं वकील आसिम सरोदे यांनी स्पष्ट केलंय। ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कळत नाही त्या लोकांनी खरं तर जिभेचा उपयोग कसा करायचा हे शिकलं पाहिजे, याची जाणीव संजय गायकवाड यांना देण्यासाठी पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे। गुन्हा नोंदवला गेला नाही तर न्यायालयामध्ये सुद्धा जाता येईल, परंतु संजय गायकवाड आता यांची सुटका नाही। त्यांना कायद्याच्या शृंखलांमध्ये नक्कीच अटकावं लागेल आणि त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये सुद्धा हजर व्हावं लागेल, हे मी आपल्याला प्रशांत कांबी यांच्यातर्फे वकील म्हणून सांगतो। मी तुम्हाला वारंवार सांगतो की या सरकारला किती माज आलेला आहे, सरकारमध्ये राहणाऱ्या आमदारांना कसा माज आलेला आहे, कारण की यांना लोकांची गरजच नाही आहे। निवडणूक आयोगाच्या कृपेने बेईमानीनं हे सरकार आलेलं आहे। मी आज नाही अनेकदा सांगतोय, सुरुवातीपासून सांगतोय, आणि बेईमानीनं निवडून आल्यानंतर यांना लोकांची गरजच नाही। हे काही पण बेभान त्याचं यांच्या जिभेला वाटेल त्या पद्धतीनं बोलतात।